जर तू माझ्यापासून लांब गेलीस ना तर जगू शकणार नाही मी. आपण दोघं बी इथून निघून जाऊ. इथं राहिलो तर आपलं वाटोळं झालंच म्हणून समज. आता तुझा खेळ संपलाय. मला जे जे काही हवंय ना ते मला मिळालंय ह्यांच्या रूपाने, तुमच्या सगळ्यांच्या रूपाने. माझ्या पराभवाला जबाबदार असणारा एकालाही सोडणार नाहीये मी. आणि या सगळ्यात पहिला नंबर तुझा लागतो. आपण आईला ते मी काय केलंय? माझ्यावर काय केलंय? फसवलंयस मला. या सगळ्या प्रकरणात तुला स्वतःची पोळी भाजून घ्यायची होती ना. आता कळेल तुला चटके सोसणं म्हणजे काय असतं. चल बाहेर. तुम्ही काय बसून बघताय नुसते? बघा की काय करतायत त्या. सोडा की सोडा की. भाऊजी तुम्ही मध्ये बोलू नका, नाहीतर हिच्यानंतर तुमचा नंबर लागायचा बाहेर जाण्याचा. आज भाऊजींना सगळं सांगणार आहे. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्ही जाऊन नरसिंह दादांना सगळं सांगितलं ना तर तुमची धडकत नाहीये. काय होईल? काय होईल ग? मला फार फार तर घरातून बाहेर काढतील ना, पण आज ना उद्या मी घरात परत येईल. पण तुमचं काय? तुम्हाला कोण घरात परत घेईल? चल आधी बाहेर. असं काय कर तुम्ही बघा की असं काय सांगितलेलं कळत नाही. चल बाहेर. तुम्ही बघा की असं काय करताय नुसते काय? तुम्हाला बाहेर पण देणार हो. अरे गेली. तू कोण समजतेस रे स्वतःला? हे बघ, तुझ्या या फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. कळलं? तुम्ही काही बी बोला, पण तुम्ही मला माफ केलंय असं म्हणेपर्यंत मी इथनं अजिबात जाणार नाही. धक्के मारून हकलून दिलं तर जाशील नाही, कारण लवकरच तुझ्यावर तीच वेळ येणार आहे. अहो असं का बोलता माझ्याशी अहिल्याताई? कारण हे मी नाही, तुझा नवरा बोलत होता. तेच बोलत होते हे सगळं. म्हणे खूप शहाणी झालीये, स्वतःला अति शहाणी समजते, डोक्यावर बसली. आता तिला मारून टाकली ना तरी मला काहीही फरक पडत नाही. शंभर पोरी डोरली घेऊन फिरत होता माझ्या मागे. गळ्यामध्ये घातलं म्हणजे काय लगीन झालं काय? सगळी नाटक आहेत ना तुझी. तू काय खोटारडी आहेस की नाही? आजच्या बैला सांगेन तू सगळं भांड फोडीन मी. त्याचं नव्हतं करून टाकेन. तुला गपगुमान जगायचं असेल की नाही, तुझ्या गळा आवळायला वेळ लागणार नाही. तुला जर का इथं शांतपणे जगायचं असेल तर मी जसं सांगेन तसंच वागावं लागेल. माझ्या डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नको. आणि आवाज चढून तर ह्या पुढे कधीच बोलायचं नाही. चल उठ उठ उठ. माझ्याकडे तुझ्यासाठी द्यायला काहीही नाही, आशीर्वाद सुद्धा. कशाला उगाच स्वप्न बघतीस आणि का मला तरी दाखवतेस? तुला या घरामध्ये आता काडीची बी किंमत नाही. काडीची एकदा का निवडणुकीचा निकाल लागला की तुझा बी निकाल लागलाच म्हणून समज. तू माझी मदत करतोयस का घाबरवतोयस मला? सत्य परिस्थिती सांगतोय. वेळीच भानावर ये सुगंधे. अभिनंदन मंडळी, तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. बसा बसा. वागणेस. हो साहेब. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचंच साहेबांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी अभिनंदन करतो. आणि आजच्या या भरघोष यशाबद्दल मी त्या देवाचे आभार मानतो ज्यानं आपल्याला जनतेसाठी काहीतरी करून दाखवण्याची फार मोठी संधी दिलेली आहे. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी म्हणून आपल्याला काय काय करायचंय, त्या दृष्टीने आपलं पहिलं पाऊल कुठलं असेल हे ठरवण्यासाठीच ही मीटिंग आज इथे आपण बोलवलेली आहे. मी मीटिंग पूर्वी अजेंडा वाचून दाखवतो. अरे राम राम मंडळी. परशुराम किल्लेदार तर्फे तुमचं अभिनंदन बरं का सर्वांचे. परशो, काय तुझं? दादा तुझी परवानगी असेल तर तुझ्या मीटिंगला थांबलं तर चालेल का रे?
तुझं काय काम आहे इथे? असं नाही म्हणले, इथे उभं राहिलो तर जरा ज्ञानामध्ये भर पडेल. नाही काय बोलणार नाही मी, गप गुमान इथे उभा राहील, नुसतं ऐकेन कानाने. राहू उभा राहू. ठीक आहे. थँक्यू. वाकणीस सुरू करा. हो सर. वर्षो, काय चाललंय तुझं? काही नाही, मान म्हणलं जरा धरते अशी. तशीच राहील मान. गप्प उभा राहा. तर महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांनो, हॅलो. अहो असं का वागताय माझ्याशी? माझं काही चुकलंय का? आता फोन ठेव, नंतर बोलू आपण. नाही नाही, फोन नका ठेवू. तुम्ही जर फोन ठेवला ना तर गळपास लावून घेईन मी इथं. अहो तुम्ही बोलत का नाहीये मग? मला माफ केलं म्हणा बरं. काहीच का बोलत नाहीये? याचा अर्थ तुमचं अजून सुमित्रावरच प्रेम आहे, हो ना? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या वारसाने जर का किल्लेदारांच्या घरावर राज्य करावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला मी उपयोगी पडणारे सुमित्रा नाही. आणि त्याच्यासाठी सगळ्यात आधी ना जानकीचं पोरगं मेलं पाहिजे, त्या पोटातच. आता गप्पस की, नंतर बोलूया. वर्षो, फोन ठेव, नाही तर फोन सकट कान फोडून टाकेन. ऐका सुगंधा, काय म्हणालीस तू? हा? अच्छा, हे तुझं खरं रूप. हा? सुगंधा, का केलंस तू असं? सुमिताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आतापर्यंत झाला होता माझा. सुगंधा, आता मला सगळं कळलंय. इतकी नालायक बाई आहेस तू. नाही, मी त्यांना बरं वाटावं म्हणून बोलले हो काहीतरी. मी सुगंधा, तुला ना लाज वाटायला हवी. अगं सगळं कळूनही अजूनही सारवा कसली करतेस ग तू? नाही सुमिताई, मी सुगंधा, एक शब्दही बोलू नकोस. आता ना मला माझीच लाज वाटते. घरातले सगळे तुझ्या विरुद्ध बोलत होते, त्यावेळेस मी एकटी तुझ्या बाजूने भांडत होते. आता काय ग उत्तर देऊ मी त्यांना? सुमिताई, अहो खबरदार मला सुमिताई म्हणालीस काय? सुगंधा, आता ना मला शंका येते
तिच्या पोटात खरोखर मूल वाढत होतं की नाही याची. जिने स्वतःच्या पोटात मूल वाढवलं, गमावलं, ती दुसऱ्याच्या मुलाबद्दल असा कसा का विचार करू शकते? सुमिताई, सुमिताई, माफ. अजिबात माफी मागायची नाहीये तू. तुझ्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे ते नरसिंह भाऊजीच घेते, कळलं? सुमिताई, त्यांना नका सांगू. त्या हाकलून देतील ना मला घरातनं बाहेर. सुगंधा, त्यांनाच काय घरातल्या कुणालाही कळलं ना तरी आता तुझी हकालपट्टी निश्चित आहे. सुमिताई नको, सुमिताई नका जाऊ मला. सुमिताई, सुमिताई. सुगंधा, 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 सुगंधा थांब. सुगंधा थांब. सुगंधा, 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 सुगंधा थांब. सुगंधा. या मुद्द्यावर माझ्याकडे आयडिया बरं का साहेब. आत किचन मध्ये जानकी वहिनीनं भाजलंय. हो, गॅसचा भडका उडाला आणि घरात एक नवा किल्लेदार जन्माला येणार आणि त्याच वेळी एक किल्लेदारीण कमी होणार. सुगंधा, 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 सुगंधा थांब. सुगंधा, सुगंधा, सुगंधा थांब. सुगंधा, सुगंधा थांब. सुगंधा जीवला सोड. सुगंधा थांब ना गं. सुगंधा थांब गं. सुगंधा, सुगंधा, सुगंधा थांब गं. सुगंधा थांब. सुगंधा, सुगंधा. पुढे येऊ नका नाही तर सुगंधा मी पाया पडते तुझ्या. सुगंधा जीवला सोड गं. सुगंधा, हे बघ आपल्या दोघींमध्ये ती नको गं. सुगंधा, माझं खरं रूप कळलंय ना तुला? हा, दाखवते ना आता मग माझं खरं रूप काय ते. दाखवा खाली, दाखवा. सुगंधा नाही. सुगंधा, सुगंधा, सुगंधा हे बघ, जो काही वाद आहे तो आपल्या दोघींमध्ये ना. मग जीवला नको गं मध्ये घेऊन. हे बघ, तुला जी काही शिक्षा द्यायची ना ती मला दे. मला सोड गं. तुला शिक्षा पाहिजे? हा? तुला देऊ शिक्षा? खाली उडी मार. अरे उडी खाली मार. तुझ्या पोरीला वाचवायचं असेल ना, मार खाली उडी घेतली. हा, दहापर्यंत आकडे मोजला तर काहीच ना खाली उडी मारली नाहीस ना, तुझ्या ना खाली बोलली ना खाली. जानकी, काय झालं तुला? काही नाही झालंय मला. तुम्ही शांत व्हा. मला शांत व्हा. ते काय झालं, मी गॅस पाशी उभी होते आणि लायटर एकदम बंद पडला म्हणून नीट करायला गेले आणि विसरून गेले की गॅस असाच चालू ठेवला आणि एकदम. ऐकताय ना? मी शांत आहे ते तुझ्या काळजीनं. तुझे बोलतेस ते पटतंय म्हणून नाही. माफ करा, मला चुकले. मी तुला हजारदा सांगितलं तरी का करतेस तू ही असली कामं? नोकरांची कमी आहे का आपल्याकडे? फौज उभी करतो मी. नाही जाणार आता परत तिकडे. तुमच्या जवळच बसून राहीन हसरा चेहरा. मग तर झालं. बस बस झालं आता. पुढचे काही तास तरी विश्रांती घे निदान. मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय आणि तुम्ही त्याचं खरं खरं उत्तर देणार आहात.
तुम्हाला माझी शपथ. शपथ घालणार असशील तर मी निघालो. नाही घालणार. सुटली. मला सांगा, गेले काही दिवस तुम्ही माझी एवढी का काळजी घेताय? म्हणजे भवानी माईला भेटून आल्यापासून तर जास्तच. मला काम आहेत बाहेर, मी नंतर बोलतो. नाही, आता तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्हाला आज खरं सांगावंच लागेल. भवानी माईनं भाकीत व्यक्त केले, या घरात एक किल्लेदार जन्माला येईल आणि एक किल्लेदारीण देवाघरी जाईल. तुम्ही मला 10च्या पुढे आकडे नाही मोजता येत. सुगंध आहे बघ. सुगंध मी सुगंध नाही. सुगंध 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 मी आणि माझी मुलगी इकडनं निघून जातो ग. नाही येणार तुम्हा दोघांच्या मध्ये. सुगंध सोड ना जीवला. 5 सुगंध 7 सुगंध नको जीव. 8 9 सुगंध सोड. तुम्ही काय सोड जीवला. सुगंध सोड त्याला. सुगंध जीवला सोड. सुगंध सोड जीवला. सुगंध जीवला सोड. सोड. तुम्ही काय सोड. सुगंध. दादाची ऍक्टिंग हो. जमली की नाही. तुम्हाला सांगतो, मागच्या टायमाला पण वहिनीनं असाच अपघात झाला बरं का. म्हणजे काय झालं, माझ्या बायकून तेल सांडलं आणि वहिनी तिकडनं गाणं गुणगुणत येत होत्या आणि तेलावर पाय पडला आणि झुई एकदम झालो. म्हणजे कसं झालं, पुढं वाकी जरा वर पाय वर करा, असं एकदम पडणार होत्या. तेवढ्यात हिरो आला परशुराम. मी आलो वादळासारखा आणि असं धरलंय त्यांना. पण पण मी काय म्हणतो परशु साहेब, म्हणजे आतमध्ये नक्की काय झालंय? काही सिरियस वगैरे तर नाही ना? नाही सिरियसच असणार. नाही वाकण्या अजून बाहेर आला नाही की नाही, म्हणजे सिरियसच असणार. काय म्हणजे मी तिथं नाही नव्हे म्हणून हिंमत झाली सिलेंडरची भडकायची, नाही तर मी त्याच्या कानाखाली भडका काढला असता. यो बघा वाकण्या आला. माफ करा मंडळी, जरा वाकणी साहेब, सगळं काही ठीक आहे ना? देवाची आपल्यावर कृपा आहे, फार काय झाले नाही, थोडंसंच भाजलंय हाताला. बादलं थोडं बादलं, एवढा भडका झाल्यावर. परशु शेठ, आम्हाला जरा महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे, तेव्हा हाताची गडी तोंडरबोट हे काय. तर आपण आपल्या पुढच्या कामाकडे वळूया. आता तुला कळलं मी तुझी इतकी काळजी का घेत होतो ते. तुमचा विश्वास आहे या सगळ्यावर? पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे. मी भवानी माईनी भाकीत केलंय म्हणून नाही, पण तुमच्यासाठी स्वतःची पूर्ण काळजी घे. फक्त स्वतःचीच नाही जानकी, तुला सुमित्राची, अहिल्याची आणि आपल्या चिवची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. आणि सुगंधा? तिच्याशी मला काही घेणं देणं नाही. किल्लेदार मानत नाही मी तिला. जानकी, काय गा, काय झालं? कसला भडका उडाला? काय झालं? काय वामन दादा, आता तुम्ही मला रागवू नका. मी आधीच खूप बोलणी खाल्ली आहेत. अगं, मी तुझ्यावर ओरडायचं असतं, तू नाही माझ्यावर ओरडायचं. हा, काय झालं? काय? अरे बापरे. साहेब साहेब, तर तुला काय झालं घाबरायला? सुमित्रा वहिनी गच्चीवरून खाली पडल्या. काय?